योगः चित्तवृत्ती निरोधः. महर्षी पतंजली यांनी आपल्या योग सूत्रामध्ये याच्याबद्दलच सांगितलं आहे. योग म्हणजे ध्यान, चित्त म्हणजे मन आणि वृत्ती म्हणजे विचार. योगाने ध्यानाने कशा प्रकारे आपल्याला मन आणि विचार याच्यावरती प्रभुत्व मिळवता येतं. मन हे काय आहे? आपल्याला सांगितलं माकडाबद्दल विचार करू नको. माकड झाडावर बसलेला आहे असा विचार करू नको. माकड फळ खाते असा विचार करू नको. माकड लाल आहे असाही विचार करू नको. तर मला सांगा, विचार करू नको म्हटल्यानंतर डोळ्यासमोर काय आलं? विचार केला नाही. तर जो विचार करू नको म्हटलं ते अगोदर मनामध्ये त्याचं चित्र तयार होत असतं. हे आहे आपलं मन. विचार करू नको म्हटल्यानंतर विचार करायचाच नाही किंवा विचार आलाच नाही पाहिजे. ह्याला म्हणतात शून्य स्थिती आणि ही योगानेच साध्य होते. विचार जेव्हा आपण मनाच्या पटलावरती एखादी प्रतिमा तयार होत असते ती विचारातून तयार होत असते. विचार करत असतो की ते माकड कसं असेल, विचार करतो की ते माकड कुठल्या झाडावर असेल, विचार करतो की ते माकड कुठलं फळ खात असेल. हे विचार आणि याच्यावरतीच प्रभुत्व मिळवायचं असेल तर योग साधना खूप महत्वाची आहे, ध्यान धारणा खूप महत्वाची आहे. तर हे विचार आणि मन आपल्या आयुष्यावरती कसा प्रभाव टाकतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग घडतात, म्हणजे जे वाईट घडलेलं असतं किंवा काही चुकीचं घडलेलं असतं जे की आपल्याला आवडत नसतं. अशा घटना ज्या असतात त्या आपण कायम लक्षात ठेवतो. कायम का लक्षात ठेवतो? कारण त्याच्याशी निगडीत प्रत्येक वेळी कुठली ना कुठली व्यक्ती आपल्याला जबाबदार वाटत असते. प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात आपल्याला नको असलेली एखादी घटना घडते की आपण म्हणतो की अमुक एका व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यात हे घडलं किंवा अमुक एका व्यक्तीने मला सपोर्ट केला नाही, तेव्हा प्रोत्साहन दिलं नाही, म्हणून माझ्या आयुष्यात मला जे करायचं होतं ते करता आलं नाही. अमुक एका व्यक्तीने तेव्हा मला शाबासकी दिली नाही म्हणून मी पुढे जाऊ शकलो नाही. अशा अनेक घटना असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात आणि ज्याचा आपण आरोपी म्हणून दुसऱ्याला ठरवत असतो. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आहे ना, जिथे आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत, जसे आहोत, जे काही तुम्हाला भेटतंय किंवा जे भेटत नाही, ज्याच्याशी तुम्ही वंचित आहात, त्या सर्व गोष्टींना आपण स्वतः जबाबदार असतो. ज्या प्रकारे आपण मन आणि विचार याचा संबंध बघितला ना, तसंच असतं. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ना, याचा विचार आपण पूर्वीच कधीतरी केलेला असतो. कारण आज आपण जो विचार करतोय ना, आता आपण जो विचार करतोय, शब्द मांडतोय, हे शब्द आणि हे विचार आपला भविष्यकाळ तयार करत असतात. आपल्या आयुष्यातले भविष्यातले अनुभव तयार करत असतात. म्हणून आपण कधीही बोलताना, विचार करताना आपण पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक विचार करायला हवा. आपण कुठल्याही व्यक्तीला दोष देता कामा नये. आपण आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. आणि थोडासा आयुष्यामध्ये, जीवनामध्ये थोडासा बदल करून बघा की कुठलीही घटना घडली तर सगळ्यात आधी स्वीकारा की माझ्या आयुष्यात जे घडलंय, जे घडतंय त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे आणि माझी परिस्थिती मलाच बदलायची आहे. आता मला सांगा, विचार हे मनामध्ये येतात आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती भौतिक रूपात तुमच्या समोर आहे. मनात तुम्ही विचार निर्माण करतायत, मनातून तुम्ही भविष्य क्रिएट करतायत. कुठलीही बाहेरची व्यक्ती तुमच्या मनामध्ये येऊन तुमच्या मनातले विचार बदलू शकत नाही. त्याच्यामुळे त्या विचारांना, त्या अनुभवांना, त्या भविष्याला तुम्ही स्वतः आणि मीही स्वतः जबाबदार आहे. ज्यावेळी मी माझ्या आयुष्यातील अशा घटनांची जबाबदारी स्वतः घेतली आणि अशा घटनांसाठी मी ज्यांना दोषी ठरवलं होतं त्या सगळ्यांची जेव्हा ध्यानातून माफी मागितली, त्या दिवशीपासनं कुठल्याही गोष्टीचा मला त्रास होत नाही. आणि याचीच प्रॅक्टिस आपल्याला ह्या चॅनलवरती करायची आहे.
तुमच्याही आयुष्यात अशा काही घटना असतील त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर नक्की ह्या चॅनलच्या कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. आता विचार, सकारात्मक विचार म्हणजे काय? तर आपण असा विचार करतो की मी जवळ असले ना सगळ्यांनाच त्रास होतो, मी आले ना सगळेच इकडे तिकडे जायला लागतात, मला टाळतात. आणि तोच सकारात्मक विचार नाही. सगळ्यांना मी हवीशी असते, सगळे मला मदत करायला तयार असतात. एका छोट्याशा विचाराच्या फरकानं आपलं आयुष्य खूप बदलतं आणि चांगलेच जी तुम्हाला कालपर्यंत आतापर्यंत व्यक्ती भेटत होती, जिचा तुम्हाला त्रास वाटत होता, जी तुम्हाला चुकीची वाटत होती, विचार बदलून बघा. त्या व्यक्तीला तुम्ही आवडते व्हाल आणि तुम्हालाही ती व्यक्ती आवडायला लागेल, तिचे विचार आवडायला लागतील. हाच आहे आकर्षणाचा सिद्धांत. तर भगवद्गीतेमध्ये पण याचा संदर्भ आला आहे अध्याय 6 मध्ये. माणसाने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा. माणसाचं मन हे त्याचा सगळ्यात चांगला मित्र आणि सगळ्यात जास्त मोठा शत्रू आहे. माणसाचं मनच आहे की त्याचं आयुष्य सुधरवू शकतं आणि आयुष्य बिघडवूही शकतं.